शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एका ठिकाणी प्लॉट व्हिजिटसाठी आलो आहोत. प्लॉट व्हिजिट प्लस त्यांना रोपं पण द्यायचे म्हणून आलो होतो. तर हे जे गाव आहे ते नंदी तालुका चिकोडी आणि जिल्हा बेळगाव कर्नाटक मधलं हे गाव आहे. तिथं आपण इथं आलो आहोत. तर इथले जे शेतकरी आहेत त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया आणि इथं त्यांनी जो काही प्रयोग केला आहे तो तुमच्यापर्यंत पाठवा म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. साहेब नमस्कार. प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव संपतराव थोरात, नंदी गाव, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्यात तुम्ही आंतरपीक लावले नारळ प्लस पेरू मध्ये तुम्ही तैवान पिंकची व्हरायटी निवडली होती, बरोबर आहे. आता मला सांगा हे किती एकराचा प्लॉट आहे? 6 एकराचा आहे. 47 गुंठाचा हा प्लॉट आहे. आणि ह्यात तुम्ही नारळ का लावावा असं तुम्हाला वाटलं अगोदर? कारण आता तुमचा जर भाग बघितला, आता येताना बघितला आपण पूर्ण खडकाळ भाग आहे, पाणी तुमचं आहे भरपूर आहे. हा, मग तुम्हाला नारळ लावायचं कसं काय डोक्यात आलं? लॉंग टर्म पीक म्हणून आणि कामगारांची कमतरता, वर्षाला त्यांचं मशागत जमिनीची करणं, हे सगळा खर्च भेटला तर परवडत नाही, म्हणून एक लॉंग टर्म पीक करा म्हणून आपण नारळाची बाग निवडली. ह्याच्या अगोदर तुम्ही कोणती पिकं घेत होता? याच्यापूर्वी मी डाळिंबा केल्यात, परत मग कलंगडी, हे सगळे असं तरकारी पिकं पण केलेले. ऊस वगैरे पण असेल? ऊस आहे, 17 एकर ऊस आहे माझा. बर, 17 एकर ऊस आहे. हा, आता साहेबाचं म्हणणं की लेबरचा, आता तो सगळीकडे प्रॉब्लेम आहे, लेबर मिळत नाही. आता ही जी तुम्ही नारळाची लागवड केली, मग दुसरा एक त्यानंतर मला मागच्या वर्षी पण एक तुम्ही लावला, तो किती एकराचा आहे? तो 2.5 एकराचा आहे. तो 2.5 एकराचा आहे. म्हणजे हा 2.5 आणि हे 47 गुंठ, तो 3.5 पावणे 4 एकर तुमचा नारळ प्लस पेरूचा प्लॉट झाला आहे. आता हे जो बाग बघतो आपण त्याला किती वर्ष झाले लागवड करून? हा 24 महिन्याचा प्लॉट आहे. 24 महिन्याचा, म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्ष पूर्ण. लागवडीचं अंतर काय ठेवलं तुम्ही? सुरुवातीला हा प्लॉट आता 15x15 ठेवलेला आहे. बर. आणि आता नंतर केलेला आहे ते 16x16चा झिगझॅग लावलेला आहे. झिगझॅग पद्धतीने लावलाय. आणि आता सध्या पण अनेक 1.25 एकराचा करत आहे. बर. ते एक 1.25 एकराचा प्लॉट. त्यामध्ये पण तुम्ही नारळ आणि पेरू, याच्यामध्ये फक्त नारळ पेरू आहेत. आणि दुसरे जे 2 प्लॉट गेल्या वर्षीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये नारळ पेरू परत आलं केलं होतं. ओके. आणि आता पण करतोय त्याच्यामध्ये पण आलं करतोय. आलं प्लस नारळ आणि पेरू, जो आता आपण प्लॉट बघितला. आणि त्यात तुम्ही आता ह्या 2 प्लॉट मध्ये त्यांनी तैवान पिंकची लागवड केली होती. आता नवीन प्लॉटला तुम्ही आता व्हिएनआरचं म्हणजे वेगवेगळं असावं म्हणून. बरं, मग आता तुम्ही जे हे 16x16 अंतर ठेवलंय ते तुम्हाला योग्य वाटतंय का सध्या? नारळाला 16x16चं योग्यच अंतर आहे. 16x16 योग्य अंतर आहे. आणि त्यात तुम्ही जे आता पेरूची लागवड केली त्याचं अंतर काय ठेवलंय? 7x5 आहे. 7x5 म्हणजे 2 लाईन मध्ये 1 5ची, आणि या दोन्ही झाडांच्या मध्ये 2 झाड, मग 2 नारळाच्या झाडाच्या मध्ये 2 झाड टाकले. आणि जे 2 नारळाच्या लाईन मध्ये पूर्ण सेपरेट लाईन टाकली ती 5 फुटावर टाकली. मग आता तुमच्या 2 वर्षात किती हार्वेस्टिंग झाले पेरूचे? 2 झालेत. 2 झाले. पहिला प्लॉट निघाला तो 5 टन निघाला सुरुवातीचा. त्यानंतर गेल्या नोव्हेंबर मध्ये 1000 झाडाला 23 टन माल निघाला. 23 टन माल निघाला. आता आपण हे 2 वर्षापूर्वी तुम्ही आमच्याकडून हे रोप आणले तैवान पिंकचे. तर रोपात तुम्हाला काय बदल काय वाटला, किंवा काय मर झाली किंवा खराब झाली? काही नाही, एकही रोप गेलं नाही. एकदम माल एकदम 3ऱ्या महिन्यात म्हणजे माल चालू झाला, म्हणजे फ्लॉवरिंग झालं. आणि रोग नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित रोप आहे. साईज वगैरे सगळे चांगले होते, सगळे व्यवस्थित. त्यानंतर 200 ग्रॅम पासून 800-900 ग्रॅम पर्यंत पेरू झालाय. म्हणजे ह्या बागेचं पहिलं पीक झाल्यानंतर तुम्ही दुसरा प्लॉट घेतलाय. दुसरा पण तैवान पिंकचा त्यांनी आपल्याकडूनच केलेला आहे. त्याला एक हार्वेस्टिंग झाले का त्याचं? पहिलं हार्वेस्टिंग आता सध्या चालू फोन लावलेलं. हा, मला तुम्ही एकंदरीत या फळ पिकातून समाधानी आहात का? हो आहे. आणि जर एखाद्या नवीन शेतकऱ्यांना समजा हे तुमचा प्रयोग करायचा असेल तर तुम्ही त्याला काय सांगू इच्छाल, म्हणजे काय सांगचाल, काय मी सजेस्ट करचाल? शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ऊस न करता वर्षाला त्याचं मशागत खर्च, काढणी, त्याचं येणारं उत्पादन, यापेक्षा आपण असे लॉंग टर्म पिकं, पेरू म्हणा, नारळ, परत लिंबू, आलं, अशासारख्या पिकाकडे वळावं तरच शेतकऱ्यांना 4 पैसे राहतील असं मला वाटतंय. बरं, म्हणजे एकंदरीत तुमचा जो शेतीत होणारा आंतर मशागतीचा किंवा होणारा खर्च आहे लेबरवरचा, तो खर्च तुम्हाला कमी करायचा आहे. मग ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही काय म्हटलं, वर्षाकाठी एका झाडाला 100 नारळ जर आले आणि 10 रुपयाने जरी पकडलं तरी 1000 रुपये एका जण. ह्या प्लॉट मध्ये तुमची 200 झाड आहेत, म्हणजे 2 लाख तर कुठे गेले नाहीत निव्वळ. आता सध्या जर बघितलं आपण तर
मग ते नारळ 35-40 रुपये 40 प्रमाणे रुपये, हो. नारळची विक्री होते. हो आता माझ्याकडे मागणी आहे, आता सध्या जर असतील तर 25 रुपयाने जागेवर न्यायला तयार आहेत. बर. आता मला ऍडव्हान्स पण द्यायला तयार आहेत लोक, हा हा व्यापारी व्यापारी. गोव्याला वगैरे, गोव्याला इकडे तिकडे जाणारे, मुंबईला वगैरे बरोबर. मागणी खूप आहे नारळाची. ओके. आता एक तुमची टोटल झाड किती झाली नारळाची? आता 850 झाल्यात हा आणि 850 होते आता ठरलेले टोटल मिळून सगळे. सगळे म्हणजे आता जी 850 लागवड होते. तुम्ही हा, करणार आहे हा. रोपा आता हे 650 आता लागण झालेले आहे. 200 रोप आता सध्या लावलेले आणि आणलेले आहेत ते लावायचे लागवड करणार आहेत. तर नक्कीच एक चांगला प्रयोग जे आता बरेच जण म्हणतात शेती परवडत नाही, पण ते जर योग्य पद्धतीने केली, योग्य लांबचा विचार करून जर केली तर नक्की ती परवडणारी आहे असं तुमच्या म्हणण्यातून आम्हाला येते. शिवाय या बागेतलं जर तुम्ही व्यवस्थापन बघितलं तर त्यांनी पूर्ण पाचड्याचा वापर ज्यावेळेस त्यांच्या आम्ही शेतात एंट्री केली तिथं पूर्ण आता जो नवीन प्लॉट लावणार आहे त्यात खड्ड्यात त्यांनी पाचड असेल किंवा शेणखत असेल सगळं मिक्स केलेलं आहे. किंवा त्याला मागच्या वर्षी लावलेल्या प्लॉट मध्ये पण पाचडचा वापर आहे. ह्या बागेत जर तुम्ही बघितलं छाटणी केलेल्या फांद्या काय छोट्या मोठ्या असतील किंवा पाचड असेल ते पूर्ण ठेवलंय, त्यामुळे तुमचं पाणी पण कमी लागणार आहे. कारण ही पूर्ण जमीन जर आपण बघितलं तरी अशा दगड दोंड्याची माती आहे, लाल दगड जे आहेत अशी जमीन आहे, त्यात त्यांनी एवढं खूप चांगला मला फुललं आहे. तर त्यांच्या ज्या काही भविष्यात अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण व्हावेत ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.